नमस्कार मंडळी, वाचक अड्डावरती आपले स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत द मा मिरासदार लिखित जावई बापूंच्या गोष्टी या कथा संग्रहातील 5वी कथा, डोक्याचे माप. दिवाळीच्या आधी 1-2 महिनेच सासरेबुवांनी गाय विकत घेतली होती. फार छान होती, लहानशी तांबूस रंगाची, कपाळावर भस्मासारखा सुंदर पांढरा पट्टा, डौलदार गोल वळलेली शिंगे, दूध भरपूर द्यायची आणि अगदी गरीब. अगदी लहान मूल जरी जवळ गेले तरी कधी कुणाला मारायची नाही. आमच्या जावईबुवांना गाय फारच आवडली होती. बायको गाईला पेंड घालत होती त्यावेळी जावईबुवा चुकून गोठ्यात आले. त्यांनी ही गाय पाहिली. खाली मान करून ती पेंड खात होती. खाताना तिची अक्कडबाज शिंगे अशी अक्कडबाज हलत होती की बायकोकडं पाहायचं विसरून जावईबुवा आपले गायीकडेच पाहत राहिले. गायीची पोळी खाजवता खाजवता बायको म्हणाली, "काय बघता एवढं टकलाव ना?" जावईबुवा आनंदाने म्हणाले, "काय ग सुंदर आहे गाय, अगदी तुझ्यापेक्षाही सुंदर." इश्श, काहीतरीच काय बोलता. बायकोला हसू आलं. "खरंच छान आहे दिसायला." "नुसती दिसायला आहे असं नाही काही, दूधही खूप देते. एका वेळेला 3-3 शेर." "हो का? फार छान झालं. मग उद्यापासून मी नुसतं दूधच पीत जाईन. मला फार आवडतं गाईचं दूध. जेवण बिवण नकोच करायला, फक्त दूधच प्यायचं." "काहीतरीच काय बोलता, इतकं कुठं प्यायचं असतं वय दूध?" बायको रागवून म्हणाली. "जरा सासूरवाडीला आहात याची आठवण ठेवा म्हटलं. लहान पोरासारखं काय करता?" जावईबुवा खट्टू झाले. "बरं, दूध नाही तर नाही, पण मी हिला रोज पेंड सरकी घालीत जाईन." "अहो, जावई माणसानं सासूरवाडीला अशी कामं केलेली बरी दिसत नाहीत." बायकोनं समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण जावईबुवा काही ऐकेनात. शेवटी बायकोने ते कबूल केले. मग तेव्हापासून रोज सरकीची, शेंगदाण्याची पेंड, करडीची पेंड गाईला घालू लागले. मधून मधून पेंडीचे खमंग तुकडे तोंडातही टाकू लागले. मग 2-3 दिवसांनी फार गंमत झाली. जावईबुवा पेंडीचा तुकडा तोंडात चघळत गोठ्यात नेहमीप्रमाणे उभे होते. खाली ठेवलेल्या ताटात तोंड घालून गाय पेंड सरकी खात होती. मान सारखी हलत असल्यामुळे तिची डौलदार गोल शिंगेही हलत होती. गळ्यातल्या चंगाळ्या वाजत होत्या. जावईबुवा तिच्याकडे पाहत उगीच उभे होते. पाहता पाहता त्यांचे लक्ष एकदम तिच्या शिंगाकडे गेले. "ओहो, काय मजा आहे. हे आपल्या आधीच कसे लक्षात आले नाही?" गायीची शिंगे अगदी गोल आकारात आत वळली होती. दोन्ही टोके अगदी एका रेषेत जवळजवळ आले आहेत. लांबून पाहिले तर एक अगदी छान वर्तुळच असल्यासारखे दिसते की. शिंगाच्या त्या वर्तुळाकडे पाहता पाहता जावईबुवांना वाटले, किती बरोबर आहे हे वर्तुळ. काय बरं अंतर असेल मधलं? आपल्या डोक्याएवढे? आपले डोके त्यातून आरपार जाईल की नाही? जावईबुवांनी तीक्ष्ण नजरेने एकदा त्या शिंगांकडे पाहिले. त्यांना हात लावून पाहिलं. एकदा वाटले, जाईल की डोके त्यातून. आहे काय त्यात विशेष? पुन्हा वाटले, नाही, नाही जायचे बुवा, जरा लहानच दिसतंय. पुन्हा वाटले, जाईल जाईल. त्या दिवसभर जावईबुवांना दुसरे काहीच सुचले नाही. डोक्यात सारखा हाच विचार, डोके शिंगांतून जाईल की नाही? कधी वाटायचे जाईल, कधी वाटायचे नाही जायचे. रात्रभर त्यांना झोप आली नाही. पहाटे त्यांना झोप लागली. तेव्हा त्यांना स्वप्नात सुद्धा सारखे शिंगांचे वर्तुळ दिसत होते. सकाळी नेहमीप्रमाणे उठून ते गोठ्यात गेले. तेव्हा त्यांचे डोके विचार करून करून पिकून गेले होते. नेहमीप्रमाणे अंबोणाची पाटी गायीसमोर ठेवून ते उभे राहिले. तेव्हा पुन्हा ते वर्तुळ हलायला लागले आणि एकसारखे त्यांचे लक्ष तिकडे जायला लागले. काय पुन्हा गंमत आहे. डोके जाईल की नाही यातनं? काय वाटतं? जाईल ना बहुतेक. हो, जाईलच जाईल. छे छे, मुळीच जाणार नाही. असं कसं होईल? एवढं मोठं आपलं डोकं त्यातून कसं जाईल? विचार करून करून जावईबुवा त्रासले. त्यांनी दोन्ही हात डोक्याला लावले. अंदाजे माप घेतले. मग तेच हात अंतर तसेच कायम ठेवून शिंगांना लावून बघितले. अगदी बरोबर माप असल्यासारखे वाटले.
मग नक्की काय? डोके यातून जाईल की नाही? जाईल बहुतेक, पण माप अगदी बेताने बरोबर आहे. बहुतेक नाही जायचे डोके. असे कसे जाईल ते? विचार करून करून स्वारी रडकुंडीला आली, पण नक्की काही उत्तर मिळेना आणि डोक्यातले किडे काही जाईनात. शेवटी एकदम त्यांच्या डोक्यात उजेड पडला. इतका विचार कशाला पाहिजे? साधी गोष्ट आहे. आपले डोके घालूनच पाहूयात ना. गेले आरपार तर जाईल म्हणून समजायचे, नाही गेले तर नाही जाणार म्हणून समजायचे. अगदी सोपी आणि साधी गोष्ट. इतका वेळ आपल्या लक्षात कसे आले नाही? जावईबुवांनी हळूच कानोसा घेतला. इकडे तिकडे पाहिले, कुणी जवळपास नव्हते. मग स्वारी गायीजवळ जाऊन हळूच उभी राहिली. दोन्ही हातांनी तिचे शिंगे धरली, चांगली घट्ट धरली आणि आपले डोके घातले मध्ये. लागले पलीकडे ढकलायला. त्याबरोबर गाय अशी भितरली म्हणता, हा बुवा असा काय करतो हे तिला कळेना. एकदा दोनदा तिने शिंगे इकडे तिकडे हलवून पाहिली, शेपटी मारून पाहिली, मुस्कट जोरजोरात हलवले, पण जावईबुवा कसले खट. ते काही शिंगे सोडेनात आणि सोडायचे म्हटले तरी त्यांना आता शक्य नव्हते, कारण त्यांचे डोके अर्धवट आत गेले होते आणि अडकून बसले होते. ते धड पुढेही सरकेना आणि परत मागेही येईना, चांगले बसले अडकून. मग मात्र गाय अशी चवताळली की बास. तिने गोठ्यात नुसता धुमाकूळ घातला. एकसारखी ती भिंतीला धडक देऊ लागली, मुस्काट जोरजोरात फिरवायला लागली. जावईबुवांचे डोके धडाधड भिंतीला आदळू लागले. आपटून आपटून त्यांच्या डोक्याला खोक पडली, रक्त यायला लागले. 2-3 ठिकाणी चांगली टेंगळे आली. 10-15 मिनिटे असा गोंधळ चालला. अगदी असह्य झाले तेव्हा जावईबुवा मोठ्यांदा ओरडले, अगं आई ग, मेलो मेलो. गोठ्यात काहीतरी धडधड चालू आहे हे घरात सगळीकडेच ऐकू गेलं होतं, पण असेल काहीतरी म्हणून कुणी विशेष लक्ष दिले नव्हते. पण जावईबुवांच्या ओरडण्याचा आवाज आल्यावर मात्र सगळेच धावले. सासरेबुवा, सासूबाई, मेहुणे, बायको, गडी माणसे, सगळी माणसे पळत गोठ्याकडे आली. बघतात तो जावईबुवांचे डोके गायीच्या शिंगात अडकलेले. गाय जोरजोरात भिंतीला धडक देत आहे आणि जावईबुवा अर्धवट गायीच्या अंगावर पडून इकडे तिकडे फरफडतायत आणि डोक्याला दणका बसला की ओरडतायत, मेलो मेलो मेलो, आई ग मेलो. सगळी माणसं घाईघाईनं पुढं धावली. काही जणांनी गायीला चुचकारून थांबवले. 1-2घांनी जावईबुवांना पकडून ठेवले. कुणी त्यांची कंबर धरली, कुणी त्यांचे पाय. मग जोरात पाठीमागे ओढले, तरी त्यांचे अडकलेले डोके पाठीमागे येईना. मग आणखी एकदम त्यांनी पाठीमागे ओढले. त्याबरोबर डोके एकदम शिंगातून निसटले आणि ताण हलका झाल्यामुळे सगळी माणसे मागच्या मागे धपाधप कोसळली. त्यांच्या अंगावर जावईबुवा दांडकन आदळले. सगळ्यांनाच थोडा थोडा खालचा शेणाचा घाणीचा प्रसाद मिळाला. हळूहळू सगळी मंडळी उठली. जावईबुवांना घरात नेण्यात आले. त्यांच्या कपाळावरच्या जखमेत हळद चुना भरला, पट्टी बांधली. थोडे स्थिर स्थावर झाल्यावर मेहुणे म्हणाले, काय जावईबुवा, काय झालं असं हे? तुमचं डोकं शिंगात अडकलं कसं म्हणायचं? जावईबुवा दूध पिता पिता ऐटीत म्हणाले, अडकलं नाही हो, मीच त्यात मुद्दाम घातलं होतं. मुद्दाम? सगळी मंडळी सर्द झाली. होय, ते कशाला? मला पाहायचं होतं आपल्या डोक्याचं माप आणि त्या शिंगातलं अंतर सारखंच आहे का नाही ते. त्यातून डोकं पलीकडे जाईल की नाही अशी शंका सारखी येत होती. सगळेजण आश्चर्यचकित झाले. जावईबुवांच्या या विद्वत्तापूर्ण बोलण्यापुढे काय बोलायचे. थोड्या वेळाने सासरे म्हणाले, हो पण एवढ्याशा गोष्टीसाठी किती त्रास हा. सगळ्या अंगावर ओरखडे, मुकामार, डोकं तर आपटून आपटून चिमटल्यासारखे दिसतंय तुमचं. खोक पडली शिवाय एवढी मोठी. जावईबुवांनी नाक उडवले. त्यात विशेष नाही, हे काय होईल बरं ताबडतोब, पण आता डोक्यात पुन्हा विचार येणार नाही तो. कसं हलकं हलकं वाटतंय. एकदा कळलं तरी मला. काय? आपल्या डोक्याचं माप आणि तुमच्या गायीच्या 2 शिंगामधलं अंतर अगदी बरोबर आहे. एका केसाचा फरक नाही बघा.